बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात गडिंग्लजमध्ये आंदोलन, बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक आणि राजनैतिक निर्बंध घालण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं दसरा चौकात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन. बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत गडिंग्लजमध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंदू जनजागृती समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावानं झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या केल्याची घटना तसंच हिंदूंची घरं, दुकान आणि मंदिरांवर होत असलेले हल्ले यांचा या आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनात सहभागी वक्त्यांनी सांगितलं की बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्यावर ढाका इथं झालेल्या गोळीबारानंतर हिंदू समाजाविरुद्ध सुनियोजित हिंसाचार सुरू झालाय. अनेक ठिकाणी हिंदू समाजाला लक्ष्य केलं जात असून याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी आणि आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमातील वृत्तांमधून सत्य समोर आलंय. तरीही बांगलादेश सरकारकडून कारवाई टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारत बांगलादेश कराराद्वारे अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं संरक्षण करावं, संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार आयोगाकडे मुद्दा उपस्थित करून फॅक्ट फाइंडिंग मिशन पाठवावं, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व आणि पुनर्वास धोरण लागू करावं, मंदिरं आणि धार्मिक संपत्तीचं संयुक्त सर्वेक्षण करावं, तसंच बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवादासाठी यंत्रणा उभारावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदू बहुल देश असल्यानं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठोस प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.